त्याचा कसं काय फोन आलाय? हॅलो, हा ऋषी बोल. हा धर्मदादा, कुठे आहे तुम्ही? का रे, माझ्या कॉलेजवर येता का लगेच? काय झालं? काय नाही थोडा प्रॉब्लेम झाला. तू ठीक आहे ना? हा नाही मी ठीक आहे, तुम्ही ह्या आधी पण. आत्ता कुठं आहे तू? हा मी इथं कॉलेजच्या गार्डनमध्ये बसतो. ठीक आहे मी पण गावाला चाललो होतो, येतो तुझ्याकडे आधी मग. हो. काय झालं? काय प्रॉब्लेम बरं काय माहिती. ऋषी काय झालं? दादा, त्यांना ना आधी घरात घुसून आणायचंय दादा. कुणाला? बस तू खाली बस, व्यवस्थित सांग मला काय झालं. त्यांना ना घरात घुसून आणायचंय आधी. अरे हो, पण त्यांना कुणाला? त्यांना एक ना तनु नावाची पोरगी आहे माझ्या कॉलेजमध्ये. माझं ना आमचं प्रेम आहे एकमेकांवर. म्हणजे प्रेमाचं चक्कर आहे? हा. तर अरे दादा, कसा आहेस तू? अरे मी तर तुझा नवरा होण्याचे स्वप्न बघतोय, तू मला दादा म्हणतेस? म्हणजे मला काही समजलं नाही दादा. अरे दादा म्हणू नको ना मला. तू तर माझ्या सूर्यदादाचा मित्र आहेस ना, मग तू माझा पण दादा झालास. अच्छा, मग हा कोण आहे? हा बघ, हे व्हिडिओ पाठवू का तुझ्या भावाला? हे जर तुझ्या दादाला पाठवायचं नसेल तर माझ्याबरोबर एक दिवस कॉपी पेन यायला लागेल. ठीक आहे, पण एकदाच. अरे हो, एक सांगायचं होतं. हा बोल ना. तो मन्या नाही का? मन्या कॉलेजवाला? हो, तो मला ब्लॅकमेल करतोय. मला म्हटलं माझी गर्लफ्रेंड बन, नाही तर आपले गार्डनमधले फोटोज मी दादाला दाखवेल. आणि मग तू काय बोलली? मी तर काय नाही बोलले, मी निघून आले तिथून. तू काय कर ना, तू काही दिवस त्याच्यापासून थोडीशी लांब राह. मी त्या मन्याला बघून घेतो. ठीक आहे. अरे कुत्रे, आमच्या इथं येऊन आमच्याच पोरींना फिरवतेस काय? आम्ही काय इथं घंटा वाजवत बसायचं का? तसा बी तू घंटाच वाजवणार आहे. परत जर तिच्या रस्त्याला आडवा गेला ना, मग तुला सांगतो. बेट्या, तुला माहित नाही तू कोणाशी पंगा घेतलाय. सूरज बाबा, हां, आपल्या तनुची कोणीतरी छेड काढली. तनुची कोणी काढली? काळजी करू नको, मी माहिती काढली. अरे मित्र आहेस का भिताड? माहिती काढतोय कसला? मारायचं असतं त्याला. उद्या आपल्याला त्यांचा तिथंच हातपाय तोडायचे जिथं त्यांनी आपल्याशी पंगा घेतला. उद्या नाही, आत्ता. आत्ता चल. यायला आत्ता चल. उद्या तिथंच त्यांना हातपाय तोडायचे जिथं त्यांनी तनुची छेड काढली. त्यांना पण समजायला पाहिजे त्यांनी कोणाशी पंगा घेतला. हा बरोबर आहे, तिथंच त्याला मारू आणि त्याला कळू दे कोणाच्या बहिणीची त्यानं छेड काढली. आईला राजा
दाखवतोच. वेटर, ड्रिंक बार लवकर ये. ए भाड्या, मस्ती आली का तुला? ए थांबा रे. माझ्या बहिणीच्या सावलीपासून लांब राहायचा. आता फक्त मारलाय, नंतर एवढे तुकडे करीन तुझ्याच आईबापाला ते उचलावे लागतील. आणि हे नीट लक्षात ठेव. अच्छा, अशी गोष्ट आहे तर. हा, ऐक, आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची केस करू. अहो मी तुम्हाला इथं केस करायला नाही बोलवलं, आपल्याला त्यांच्या घरात घुसून त्यांना हाणायचंय. अरे त्यांना घरात घुसून मारायला तू तुझ्या घरच्यांचा थोडा विचार कर. तू जर त्यांना घरात घुसून मारलं तर ती तुझ्यावर केस करणार, तुझं आयुष्य बरबाद होणार. तुझ्या घरच्यांनी तुला इथं शिकायला पाठवलंय का भांडणं करायला पाठवलंय? तुझ्यावर जर केस झाली तर त्यांनी हेलपाटे मारायची तुला सोडवण्यासाठी. थोडा विचार कर. मग आता मी काय करू तुम्ही सांगा. आता मी असंच मार खात बसू का? आणि ते लय मोठ्या घरचे, पोलीस केस मला नाही वाटत हे पोलीस न्याय आपली काय साथ देईन म्हणून. तो तर तुझी साथ देईल ना? तर मग माझी साथ देईन, पण आमचं काय झालं, आमचं थोडंसं भांडण झालं. तुम्हाला सगळी गोष्ट सांगतो मी परत. तर हाय. हां हॅलो. अहो नाही, इथे कॉलेजच्या गेटवरतीच आहे. हां नाही 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 नक्की येतो. हो हो हां बोल पटकेस. अरे काय हे, कुठं आहेस तू? किती कॉल करते मी तुला. मी तुला पाहिलंय, माझ्या मग तू काय काय करतेस ते. काय चाललंय? अरे मान्यासोबत फिरते, त्याच्यासोबत आईस्क्रीम खाते, गार्डन मध्ये बसते, गाडी फिरताय तुम्ही एकामेकाच्या गळ्यात हात टाकून. मी काय केलंय? एक मिनिट, असं काहीच नाहीये तू जसं समजतोयस. आता ना मला काय सांगू नको आणि मला काय समजायचं पण नाही. एक मिनिट ऐकून घे तू आधी माझं. एक मिनिट ऐकून तरी घे. हॅलो मन्या, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. अरे ऋषी आणि तनूचं आत्ताच वाजलंय. चालतंय, ओके ओके बाय बाय बाय. काय ग, काय झालं तनू? अगं काय सांगू तुला, आत्ताच माझा आणि ऋषीचं ब्रेकअप झालंय. त्याचा माझ्यावर काही विश्वासच राहिला नाहीये. तुला एक सांगू का, तू ना मनासोबत राहायला चालू कर. अगं तू पैसेवाला आहे, तो तुला खूप खुश ठेवेन. आणि राहिला विषय त्या ऋषीचा, त्याच्या तर खाण्यापिण्याचे वांदे. तुला समजते का मी काय म्हणते? बाकी तू तुझं बघ. बरं चल, येते मी. बाय. हो चालेल. आणि तेव्हापासून ती माझ्यासोबत बोलत पण नाही आणि फोन पण नाही उचलत. मी थोडासा रागात होतो त्या दिवशी. असं सगळं झालंय का? अहो चला ना, इथं काय बसलाय? थांब रे जरा, मला थोडा विचार करू दे. तुम्ही विचार करीत बसा, मी इथं लोकांचा मार खात बसतो.
चल चल माझ्यासोबत, चल मी सांगतो तुला. कुठं? चल बॅग घे. या बसा. बोला, काय तक्रार आहे? ह्याला कॉलेजच्या पोरांनी मारलंय. कुणाला? याला हे मुक आहे, ह्याला बोलता येत नाही. नाही येतं. मग तो का सांगतोय? तुला सांगता येत नाही? मारलंय कुणाला? तुला ना? काय झालं? मला आज सकाळी कॉलेजच्या पोरांनी मारलं. का मारलं? काय माहित. काय झालं होतं? हा? हॅलो, हा सर. हां हां हां, हो का? बरं 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 बरं. हां 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 हां, आलं लक्षात. बरं, काळजी नका करू सर, मी ऐके. हो हो हो, ओके 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 ओके, चला. हो हो, भेटू भेटू. ओके. हां, काय म्हणत होता? साहेब सकाळी कॉलेजच्या पोरांनी मारलं. तेच विचारतोय, का मारलं? काय माहित नाही. अरे तुम्ही पोरीची प्रकरणं करता, भानगडी काढता, हा, त्यांना छेडता, त्यांच्या भावांना मारता आणि उलटी आम्हालाच तक्रार घेऊन येता आमच्याकडं. साहेब छेड नाही काढली साहेब कोणाची. हा, हे असली प्रकरणं घुसत्याल बरं का तुमच्यात. नक्की कोणाच्यात? ए, तू काय जास्त शाणा झालास काय रे? ए उठ, याला हिरोला घेऊन निघितली. चल, ए उठ म्हटलं कळतं का तुला? चल चल उठ, निघायचं बघायचं इथली. चल चला. कुठली येतात ना असली नकली प्रकरणं घेऊ? झालं मनासारखं. मी सांगत होतो ना, नको पोलीस स्टेशनला, नको पोलीस स्टेशनला. घरात घुसायचं होतं, हाणायचं होतं फक्त. ए बाबा थांब बाबा, मला जरा वेगळ्या पद्धतीने विचार करू दे आता. सकाळपासून विचारच करताय तुम्ही. बघितलं का, कायद्याचं कट आपली साथ नाही दिली. तुम्ही म्हटले काय तर साथ देईन. कायदा साथ देणार नाही असं होत नाही. ज्या काही गोष्टी करायच्या त्या कायद्याने करू. तू जरा थांब, जरा डोकं हे करू नकोस. ऐक, तुला मारायला किती पोरं होती? 6 जण. 5 जण होते. 5 का? 5च जण होती आणि 5च जणांची नावं घ्यायची तुला. मी सांगत त्यांचीच नावं घ्यायची. बरं. हां, तुझं डोकं चालवायचं नाही. हां, चल मी तुला जिथं घेऊन जातोय तिथं माझ्यावर फक्त चल. आता कुठं जायचंय? चल रे तू. ऋषिकेश गोडसे कोण आहे? या. जास्त इंजुरी नाहीत? 1-2 दिवसा वेळ देतो, ठीक होऊन जाईल. ऐका ना डॉक्टर साहेब, आम्ही इथं राहत नाही, आम्ही बाहेरगावी राहतो. आणि त्याचं कसं एक कॉलेज बुडलं तर त्याची ॲब्सेंटी लागेल. तर तुम्ही फक्त थोडंसं जास्त इंजुरीज आहेत म्हणून फक्त एक सर्टिफिकेट देऊ शकलं तर बरं होईल. म्हणजे काय होईल की आम्हाला 2-3 दिवस आराम करता येईल आणि मग कॉलेजला परत ते सर्टिफिकेट दिलं की त्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर काय होईल, त्याची ॲब्सेंटी लागेल त्याच्यासाठी. अच्छा, त्याचं काय असेल तर त्याची फी पाहिजे तर एक्स्ट्रा असेल तर देतो आम्ही. थँक्यू. आता हॉस्पिटलमध्ये कशाला गेलतो? आणि या मेडिकल सर्टिफिकेटचं काय करायचं होतं? ते ठेव तिथं आणि दुसरा कागद घेऊ येत. काय करायला सांगताय काय समजा मला. मी सांगतो तसा अर्ज घे फक्त. हां सांगा. लिह, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. खाली तुझं नाव टाक, ऋषी गोडसे. सही कर आणि मी सांगतो त्या पत्त्यावरती पाठवून दे. ठीक आहे. आणि बघ आता कायद्याचा खेळ कसा असतो ते. कसला खेळ खेळतोय तू काही मला माहित नाही. आता मी तू सांगितलंय तसं करतो. बघ. ठीक आहे,
तुझा पण विश्वास बसेल कायद्यावर. कायद्याचा खेळ फक्त कायद्याच्या पद्धतीनेच खेळायचा असतो, कायद्याच्या चाकोरीत राहून. घे त्याला पत्ता घे आणि लिहून पोस्ट करून टाक ते सर्व पत्त्यांवर. चालेल. आणि वडिलांचा कशाला फोन नंबर दिला त्याच्यात? माझा दिला असता ना मग. फोन वडिलांनाच येईल. बर, घरच्यांना काय सांगू? जे सगळं घडलंय ते काही सांगायची गरज नाही. जे मी तुला अर्जात लिहून दिलंय अशा प्रकारेच फक्त घरच्यांना सांगायचं. याची पूर्ण माहिती द्यायची घरच्यांना की माझ्यासोबत असं असं घडलं होतं म्हणून. ठीक आहे. हॅलो हॅलो. मी DYSP ऑफिसमधून शिंदे बोलतोय. गोडसे साहेब बोलताय का? हां. ऋषी तुमचाच मुलगा ना? होय. संध्याकाळी त्याला घेऊन DYSP ऑफिसला या. का हो, काय झाले? साहेबांनी बोलवलंय. हां हां हां, चालतंय. हॅलो. हॅलो. हा पप्पा. ऋषी बाळा, अरे तू काय केले बाळा? पोलीस स्टेशनवरनं फोन आलाय, मोठा कोणचा तरी साहेब आहे त्याचा फोन आलाय. आपल्याला बोलावलंय संध्याकाळी पोलीस स्टेशनला? हां हा, ते तुम्हाला नव्हतं सांगितलं होय मागं, ते कॉलेजच्या पोराचे माझे भांडणं झाले. अच्छा, 6 वाजता बोलवलंय का? जाऊ आपण दोघं मग. हां, काय झाले काय माहिती. हा दादा. हां बोल. कुठे येतं? मी इथंच आहे. अहो, आत्ता पप्पांचा फोन आलता, तर ते म्हटले पोलीस स्टेशनला जायचं. होय का? किती वाजता? 6 वाजता बोलवलंय. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही आहेत ना? हो, मी घरीच आहे. हा, मग मी काय करतो, संध्याकाळी तुम्हाला 6 वाजता फोन करतो. ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. सांग मला मग कसं येतो मी. ए थांब रे. या बसा. हीच होती का रे ती पोरं? होय साहेब. ऋषी, सांग त्या दिवशी काय काय झालेलं? साहेब, मी ज्या कॉलेजला शिकायला आहे ना, आणि ही पोरं पण सर माझ्याच कॉलेजला शिकायला येतं, तर ही मला ना दारूला पैसे मागतात आणि त्रास देतात. दर आठवड्याला येतात आणि मला म्हणतात की आम्हाला हप्ता द्यायचा. रात्री अर्ध्या रात्री साहेब कधी भेटतात पैसे घ्यायला माझ्याकडून. नाही साहेब, पैशासाठी नाही मारलं साहेब. साहेब पैशासाठी नाही. कशासाठी रे मग? पैशासाठी नाही मग कशासाठी? नाही साहेब, त्यांनी आमच्या मित्राच्या बहिणीची छेड काढली म्हणून आम्ही समजायला गेलतो साहेब फक्त. अरे समजवाय गेलं तर मग मारलं कशाला? मारलं कशाला? साहेब मी नाही. मी यांची ना पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलतो सर. कोणतरी संजय म्हणून पोलीसवाले, मी त्याचं नाव पण पत्र दिलेलं आहे सर तुम्हाला. तर त्याने मला सर हाकलून लावलं तिथून. याने मला काय बोलला आधी की तू कुठे बी कंप्लेंट करायचा बोलला, आमची कंप्लेंट पोलीस घेणार नाही. त्याचं कोणतरी चुलता राजकारणी ना मोठा. अरे माजलाय का रे? राजकारणी म्हणजे काय माजलाय का? मी वडिलांना घेऊन आलो साहेब. मी गरीब घरातला आहे, कस तरी अभ्यास करून साहेब मी असा विचार केला की साहेब शिकून बिकून घरच्यांचं कर्ज फेडावं, पण यांच्यामुळे पार तुटून गेलं साहेब. साहेब आमच्यात एक अजून एक जण आहे, सूरज म्हणून आहे, तिचा भावच आहे, त्याला विचारा वाटलंच तर. हे रे इकडे, लाव त्याला फोन. पटपट ये ना, लाव फोन. लाऊड स्पीकरला टाक. हॅलो. हॅलो हॅलो सूरज भावा, तुझ्या ज्या बहिणीची छेड काढलेली ना, त्या पोराने बाबा आपल्या विरुद्ध अर्ज दिलाय. हॅलो, इथं पोलीस स्टेशनला येऊन तू खरं काय असेल ते सांग बाबा. नाही, माझ्या बहिणीची कुणी नाही छेड काढली आणि तुम्हाला चुकीची माहिती मिळाली. हॅलो हॅलो
ए ठेवलाय त्यानं फोन, खोटं बोलतेस का रे? नाही साहेब, खरंच सांगतो. चल जा जागेवरती. तनू, ए तनू, हा दादा. बस इथे जरा. तुला मोनचा फोन आला किंवा कुणाचा काही फोन आला तर काहीही बोलायचं नाही, कोणाला कसलाही रिस्पॉन्स द्यायचा नाही. असं का? त्या ऋषीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि त्यात माझं नाव नाहीये. तू जर पुढे जाऊन कुणाला काय सांगितलंस तर मी अडकेन आणि मी अडकल्यावर तू पण अडकशील. आपल्या दोघांचं नाव खराब होईल आणि हे मला नकोय. त्यामुळे माझं सांगितलेलं नीट आहे. जा तुझ्या कामाला. या 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 प्लीज कमी होती. तुमच्यासारख्या लोकांमुळे सामान्य लोक पोलीस स्टेशन मध्ये येत नाहीत, पोलिसांवरती विश्वास ठेवत नाहीत. सॉरी सर, पण मला वरून फोन आला होता त्यामुळे मला असं बघावं लागलं. वरून कुठून? देवानं फोन केलता काय? माझ्या चुकी झाली. माझी लेकरं बाळ आहे छोटी छोटी सर, मला माफ करा. ऋषी काय करायचं यांचं? जाऊ दे साहेब. बघितलं का? यांचं काय करायचं तूच सांग आता. सांग ह्यांना माफ कर बाळा. झाली ह्यांना सजा, लय हाणलंय मारलंय, दिली एवढी सजा भरपूर झाली, सुधार झाली. बाळांना परत तसं करू नका. लाज वाटू दे रे, लाज जरा. इथून पुढे तसं काय करताना 100 वेळा विचार करा. ठीक आहे बापू. ऋषी ये इकडे, मला स्टेटमेंट लिहून दे फक्त. हाडं तर मी तुझी त्या दिवशी पण मोडू शकत होतो, पण माझ्या मित्राला कायद्यावर विश्वास नव्हता म्हणून हा सगळा तामझाम केला. इथून पुढे लक्षात ठेव, त्याच्या आसपास जरी दिसलास तरी आयुष्यभर स्वतःच्या पायाने चालू शकणार नाही. पोलीस भरती होताना जी शपथ खाल्ली होती ना, ती लक्षात ठेवा, नाहीतर जेलच्या हवाखान्यापासून तुम्हाला कोणी वाचवणार. दादा, धर्मदादा, मानलं तुमच्या न्यायाला मी. इतका घाबरलो होतो काल मी. म्हणलं पोलीस स्टेशनला जायचं कसं होईल, पण जसं जसं तुम्ही सांगितलं ना एकदम ओके झालं सगळं. अरे, कायद्याच्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं असतं, त्याच्यावरती विश्वास पण ठेवायचा असतो. कायदा योग्य ठिकाणी वापरला ना की त्याचा सदुपयोग होतो. कायद्याने म्हणजे बरोबरच केलं म्हणा, पण मला हे सांगा, त्याच्यात फक्त 5 जणांचे नाव काय लिहायला सांगितले तुम्ही? अरे, आपण जर त्या तनूच्या भावाचं नाव टाकलं असतं ना तर त्याने तनूला तुझ्या विरोधात उभं केलं असतं आणि तुझ्यावर केस केली असती आणि ती केस तुला आयुष्यभर भोगावी लागली असती. हा, मग आता सूरजला सुट्टी? माझ्या तडाख्यातून कोणाला सुट्टी नाही, त्याला शिक्षा ही भोगावीच लागणार.